या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला चाकूने भोसकून ठार केला. सुहास तुकाराम सिद्ध गणेश, राहणार तळहेप्पेनगर, सोलापूर असा संशयित आरोपीचं नाव असून यशोदा सुहास सिद्ध गणेश असं मृत महिलेचं नाव. ही घटना सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. अन्नपूर्णा बाळशंकर वय वर्ष 50 यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुहास सिद्ध गणेश हा अनेक महिन्यांपासून पत्नी यशोदा यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघा पती पत्नी तक्रार होती. मंगळवारी सकाळी या तक्रारीचे भांडणात रूपांतर झाले आणि दोघांच्या संसाराचा भयंकर शेवट झाला. सुहासने पत्नीला ठार करून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना हकीकत सांगितली. रक्ताने माखलेले कपडे आणि हातात चाकू पाहून पोलिसांना धक्काच बसला. यशोदेच्या आईने आणि बहिणीने तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत यशोदा यांची बहीण अन्नपूर्णा बाळशंकर यांनी सोलापुरातील जोडभावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यशोदा सिद्ध गणेश ही अनेक दिवसांपासून एका मुलीला सोबत घेऊन सोलापूर शहरातील पतीपासून विभक्त राहत होती. मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास यशोदा सिद्ध गणेश हिच्या घरातून जोरात ओरडण्याचा आवाज येत होता. यावेळी अन्नपूर्णा बाळशंकर यांनी यशोदाच्या घरात हात डोकून पाहिला असता यशोदा लोखंडी बेडजवळ जमिनीखाली कोसळली होती व सुहास सिद्ध गणेश हा त्याच्या हातातील चाकूने यशोदा हिच्या पोटात व गळ्यावर वार करून चाकू खुपसत होता. अन्नपूर्णा बाळशंकर यांनी आरडाओरड करून यशोदा हिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. सुहास याने हातात चाकू घेऊन म्हणाले की आमच्यामध्ये कोणी आला तर मी सर्वांना खल्लास करून टाकीन, अशी धमकी देत यशोदाला खुपसतच राहिला. काही वेळाने हातामध्ये चाकू घेऊन सुहास सिद्ध गणेश हा घरातून निघून गेला. हातामध्ये असलेला चाकू रक्ताने माखलेला होता. अन्नपूर्णा यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना गोळा केला. यशोदा ही रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. आजूबाजूच्या लोकांनी यशोदा सिद्ध गणेश हिला रिक्षामध्ये सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी यशोदा हिला तपासून ती मयत झाली असल्याचं सांगितलं.